About 30 minutes, we all will meditate together. 30 मिनिटांसाठी आपण अर्ध्या तासासाठी ध्यान करणार आहोत. सगळेजण ध्यान करणार आहोत. You are free to sit on the floor and on the chair also. आपल्याला जसं बसायचंय तसं बसू शकता. खाली बसायचंय, खुर्चीवर बसायचंय, आपण बसू शकता. I came from Myanmar, which is the strongest Buddhist country. मी म्यानमार या देशातून आलेलो आहे, जे अत्यंत प्रखर आणि शक्तिशाली बौद्ध राष्ट्र आहे. Practicing meditation started in Myanmar over 100 years ago. म्यानमार मध्ये विपश्यना ही 100 वर्षापूर्वी किंवा हजारो वर्षापूर्वी सुरू झालेली परंपरा आहे. Now there are many full-time meditators and meditation teachers in the country. I am one of them. आणि म्यानमार मध्ये अनेक असे विपश्यना आचार्य आहेत. त्यापैकी मी देखील एक विपश्यनेचा आचार्य आहे. But I can travel around the world for teaching meditation. That's why I became one of the meditation teacher to the whole world. परंतु विपश्यनेचा प्रचार प्रसार करत असताना संपूर्ण जगामध्ये मी विपश्यना शिकवत आहे आणि संपूर्ण जगामध्ये विपश्यना शिकवत असल्यामुळे संपूर्ण जगभर माझ्या माध्यमाने विपश्यनेचा प्रचार आणि प्रसार होत आहे. Now you all are concerned with me and the Bawa Full-Time Meditation Center. तुमच्या समोर मी प्रस्तुत आहे आणि माझ्या माध्यमाने थबरवा मेडिटेशनच्या माध्यमाने मी आपल्या समोर प्रस्तुत आहे. You all should try to be full-time meditators and meditation teacher like us. तुम्ही सुद्धा नियमितपणे ध्यान विपස්සना करणारे साधक बनू शकता. ध्यान विपස්සना करणारे साधक बना आणि तुम्ही सुद्धा ध्यान विपස්සना शिकवणारे आचार्य बनू शकता. From now on, continues practicing meditation like this, time after time, day after day, years after years, continuously. यापुढे आपण नियमितपणे विपස්සना ध्यान करावं. नियमितपणे रोज ध्यान करावं. पुन्हा पुन्हा ध्यान करावं. सातत्याने आपण ध्यान आणि विपස්සना करावी. Only practice makes perfect. You just need to continue the practice. जेव्हा आपण सराव करतो तेव्हा आपण तज्ञ बनतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जितक्या अधिक आपण सराव कराल तितक्या अधिक आपण निष्णात बनाल, सजग आणि हुशार बनाल. Meditation is the greatest practice of all. विपश्यना ध्यान हे सर्व साधनांमध्ये, सर्व विधानांमध्ये
सर्व तंत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ आहे. By practicing meditation like this, we all are sure to be great meditators and meditation teacher in one life or the other. आपण सातत्याने ध्यानाचा सराव करत गेला तर निश्चितच आपण ध्यानामध्ये निष्णात बनाल आणि निश्चितच एक दिवस आपण सुद्धा विपश्यनाचे आचार्य बनाल. Close the eyes gently, not forcefully, at every present moment. हळुवारपणे आपण डोळे बंद करावे. अतिशय हळुवारपणे कसल्याही प्रकारची जोर जबरदस्ती न करता हळुवारपणे आपण डोळे बंद करावे. Whenever we are closing or opening our eyes, be mindful to be gentle as much as possible. डोळ्यांची उघडझाप होत असेल किंवा आपण हळुवार डोळे बंद करत असू तेव्हा सौम्यपणे डोळे बंद करावे आणि सजग चित्ताने डोळे बंद करावे. जागरूक चित्ताने डोळे बंद करावे. Meditation is training the mind of living beings to be stable, gentle and pure. ध्यान हे चित्ताला पवित्र बनवणारं, चित्ताला मनाला स्थिर बनवणारं आणि शुद्ध बनवणारं साधन आहे. Relax the whole body and mind at every present moment. संपूर्ण शरीर शांत करा. संपूर्ण शरीर शिथिल करा. Because of grasping our body and mind as something we own, we are difficult to relax our body and mind. आपलं शरीर आणि आपलं मन हे जेव्हा आपण पकडून ठेवतो, जपडून ठेवतो तेव्हा आपण आपल्या शरीर आणि मनावर व्यवस्थितपणे नियंत्रण प्राप्त करू शकत नाही. आपल्या शरीर आणि मनाला शिथिल करणे, मी आणि माझा असं काही नाही हे जाणणे फार महत्त्वाचं आहे. Stretch, disappointment, worry, anger, delusion, all these are caused by using our body and mind and belonging as with grasping as our own. आपलं शरीर आणि आपलं मन याची आपण आसक्ती ठेवणे, आपल्या शरीराला मी आहे, माझा आहे असं म्हणणे हे अज्ञान आहे. क्रोध, लोभ, द्वेष याच्यामुळे आपण मी माझं असं म्हणतो, परंतु लोभ, द्वेष, मोह नष्ट करायचा आहे. The idea of self or oneself is
is rooted in the mind of living beings. The idea of self or oneself is already rooted in the mind of living beings. हे मी आहे, हे माझं आहे, ही माझी आत्मा आहे, अशा प्रकारची भावना मनामध्ये खोल कुठेतरी रुजलेली असते. Now, in practicing meditation, we need to accept and use the truth of no self or non-self in order to detach from the attachment of oneself. आपल्याला मी नाही, माझं नाही, माझी आत्मा नाही या सत्याचा साक्षात्कार करायचा आहे, जेणेकरून आपण या शरीराच्या आसक्तीपासून, या शरीराच्या लोभापासून, मनाच्या लोभापासून, मनाच्या आसक्तीपासून पूर्णतः मुक्त होऊ शकतो. पाठ सरळ ठेवायचे आहे, मान सरळ ठेवायचे, येणारा जाणारा श्वास याच्याकडे लक्ष द्यायचं. Because of attaching on the idea of oneself, we living beings are always busy by thinking, speaking, and working only for oneself or I or our family. Because of attachment on the idea of oneself, we living beings are always busy with thinking, speaking, and working only for oneself or family. आपण मी माझं घर, माझं दार, माझं सत्व, मी स्वतः, माझी आत्मा, मी, माझा अहंकार अशा प्रकारच्या जेव्हा क्रियाकलापांमध्ये गुंतून जातो तेव्हा संसारामध्ये आपण गुंतून जातो. आणि ही आसक्ती आपल्याला शरीर आणि मनाच्या पासून आपल्याला मुक्त होऊ देत नाही. By keeping 5 precepts and practicing meditation together like this, we must try to accept the truth of no self or non-self in the mind. आपण अनात्म या सत्याला जाणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे
आणि याच्यासोबतच कुशल कर्म केले पाहिजे, पंचशिलाचं पालन केलं पाहिजे. पंचशिलाच्या पालनामुळे मनाची शुद्धी होते आणि आपण पंचशील आणि ध्यान साधना याचा वापर स्मृतिमान राहण्यासाठी होतो, सजग राहण्यासाठी होतो. सजग आणि स्मृतिमान राहण्यासाठी प्रज्ञाशील आणि ध्यान आणि विपश्यना अत्यंत आवश्यक आहे. स्मृतिमान राहणे आणि दुःखमुक्त राहणे, स्मृतिमान राहणे, जागृत राहणे यासाठी हा सगळा आपल्याला अभ्यास करायचा आहे. The body of human beings or living beings are like hardware. आपलं शरीर हे एक प्रकारे हार्डवेअर सारखं आहे. The idea of oneself is oneself and non-self or no-self are like software. आणि मी नाही, माझं नाही, माझी आत्मा नाही, हे ज्ञान सॉफ्टवेअर सारखं आहे. हे माझं शरीर आहे, हे मी आहे असं म्हणणे हे हार्डवेअर सारखं आहे. परंतु सत्य समजणे हे मी नाही, हे माझं नाही, हे माझी आत्मा नाही, हे सॉफ्टवेअर सारखं आहे. Self or oneself is the original default software of living beings. Self or oneself is the original default software of all living beings. एक प्रकारे कर्ज घेतल्यासारखं आहे. आपण हे जी भावना आहे, हे मी आहे, हे माझं शरीर आहे, हे आपल्याला एक प्रकारे भाड्याने मिळाल्यासारखं आहे. एक प्रकारे आपण याचं कर्जाने घेतल्यासारखं आहे. Meditation is accepting, and meditation is doing all kinds of good deeds. Meditation is doing all kinds of good deeds. मेडिटेशन म्हणजे ध्यान विपස්සना हे सर्वात श्रेष्ठ पुण्यकर्म आहे. सर्वात चांगले कर्म करण्याचं एकमात्र सर्वोच्च सर्वश्रेष्ठ साधन म्हणजे ध्यान आणि विपश्यना, including mindfulness and detachment by keeping precepts. स्मृतिमान राहण्यासोबत, सजग राहण्यासोबत, अनात्म आणि अनासक्त राहण्यासोबतच शील समाधी प्रज्ञेचं जीवन जगणे आवश्यक आहे. सजगता, स्मृतिमानता आणि शील या त्रिसूत्रीच्या आधारे आपण आपलं जीवन जगू शकतो आणि दुःखातून मुक्त होऊ शकतो. Practicing vipassana meditation should be together with accepting the truth of non-self or no-self or cause and effect of impermanent nature. आपण ध्यान साधना करत असताना
आणि अनित्यता जाणत असताना, स्मृतिमान राहत असताना, अनासक्त राहत असताना, in practicing mindfulness and detachment, we need to use the truth of non-self or no-self. ध्यान विपස්සना शीलाचा अभ्यास करत असताना कर्म आणि विपाक जाणला पाहिजे, प्रत्यक्ष उत्पाद जाणला पाहिजे, कर्माचं फळ प्राप्त होते हे जाणलं पाहिजे आणि त्याच्यासोबतच समजून या सत्यापर्यंत पोहोचलं पाहिजे की हे शरीर मी नाहीये, हे शरीर माझे आत्मा नाहीये, त्याला मी पकडून ठेवू शकत नाही, या सत्याचा साक्षात्कार करणं गरजेचं आहे. We are easy to use and to do everything with the idea of oneself or I. आपण मी आहे असं ग्रहण करून जीवनामध्ये काही गोष्टी करू शकतो. जीवन जगत असताना मी या शब्दाला महत्त्व देऊन आपण काही गोष्टी करू शकतो. In practicing vipassana meditation, we should stop using the idea of self in order to use the truth of non-self or no-self. ध्यान करताना आपण या शरीराच्या अनुभूतीच्या आधारे अनात्म भावाकडे जाणं गरजेचं आहे. अनात्म भाव उत्पन्न होणं गरजेचं आहे. सत्य या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी या शरीराचा वापर करतच अनासक्त होऊन अनात्म भावाला साक्षात्कार करता आला पाहिजे. We are now rejecting the idea of self or oneself. We are just detaching from the idea of self or oneself. आपण मी या संकल्पनेला नाकारत नाही, परंतु या संकल्पनेच्या पलीकडचं जे शाश्वत सत्य आहे, मी नाही, माझं नाही, माझी आत्मा नाही, हे जे शाश्वत सत्य आहे, या शाश्वत सत्याचा साक्षात्कार करण्यासाठी आपण या ध्यानाचा उपयोग करत आहोत. We all have the eyes. आपल्या सर्वांना डोळे आहेत. We are using the eyes in most of the time. आपण आपल्या डोळ्यांचा सदा सर्वदा वापर करत असतो. But in sitting meditation like this, परंतु ध्यान करत असताना आपण जसे आता बसलो आहोत, we must try not to use our eyes. आपण प्रयत्न केला पाहिजे की आपण या डोळ्यांचे जे काही कार्यकलाप आहेत त्याचा वापर करायचा नाही. हे डोळे आपण बंद करायचे आहेत. If we are practicing meditation in sitting position for long hour, like 4 hour, 8 hour, we don't need to use our eyes. जर आपल्याला बसून ध्यान करायचं असेल, 4 तास 3 तास जास्त वेळासाठी बसून ध्यान करायचं असेल, तर आपल्याला चक्षुंचा वापर करण्याची गरज नाही. The more we are serious in practicing meditation, the more we don't need to use our eyes and our body. जितके अधिक आपण ध्यानामध्ये
गंभीरतेने प्रवेश करू तितका अधिक आपल्याला कळेल की आपल्याला या शरीर आणि मनामध्ये या डोळ्यांचा आपल्याला वापर न करता सुद्धा आपण या प्रकारे ध्यान करू शकतो. This is not rejecting our eyes, our body and our belongings. This is just detaching practice. आपण आपल्या डोळ्यांना, शरीराला, आपल्या सगळ्या वस्तूंना नाकारत नाही आहोत. केवळ आपण आपलं शरीर, आपलं मन, आपले चक्षुंद्रिय यांचा अनासक्ती यांच्या प्रती अनासक्ती उत्पन्न करत आहोत. आसक्ती रहित चेतना उत्पन्न करत आहोत. Power of self or oneself is created and limited. ही जी काही शक्ती आहे वेळेची, शरीराची, ही याची सगळ्यांची शक्ती ही मर्यादित आहे. The power of no self or non-self is natural and limitless. जी काही अनात्म भावनेची शक्ती आहे, अनासक्तीची जी शक्ती आहे ती अमर्याद आहे, अनंत आहे. मी, माझी आत्मा, माझ्या वस्तू याला खूप मर्यादा आहे. परंतु मी नाही, माझं नाही, माझी आत्मा नाही, हे जे काही अनात्म भाव आहे, अनासक्ती आहे, हे मात्र अनंत ब्रह्मांड एवढं मोठं आहे, अनंत आहे, व्याप्त आहे. As human beings, एक मनुष्य म्हणून जीवन जगत असताना with the idea of oneself, मी माझं स्वतःच ही जी काही संकल्पना आहे, भावना आहे, our understanding and abilities are limited. आपली समज आणि आपल्या क्षमता ह्या मर्यादित होतात, मर्यादित पडतात. As human beings, we should try to understand and use the truth of no self or cause and effect or action and the same reaction of impermanent nature. जो काही अनित्य स्वभाव आहे याचा साक्षात्कार करणं आणि हेतू आणि प्रत्ययाने सगळ्या गोष्टी घडतात हे जाणणं, ह्याचा साक्षात्कार होणं हे महत्त्वाचं आहे. In this way, we can understand and do more than before. याचा जेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो, सत्याचा जेव्हा आपल्याला साक्षात्कार होतो, तेव्हा आपण अधिकाधिक चांगले काम करू शकतो. याच्यापेक्षा अधिक शक्तीने आपण सर्व काम करू शकतो. The more we are able to detach from using the idea of self or oneself, the more we can
the more we can use the truth of non-self or no-self, the more we can detach from using the idea of oneself, the more we can use the truth of non-self. पण जितका अधिक या अहमभावाचा वापर करतो तितका आपल्याला याच्यापासून डिटॅच व्हायचं आहे. जितका आपण अधिक डिटॅच होऊ तितका अधिक आपल्याला सत्य समजेल. Traditionally, we will be listening the mantra and practicing meditation only for oneself or I. परंपरागत पद्धतीने आपण धम्म ऐकतो आणि परंपरागत पद्धतीने आपण धम्म ऐकतो तर आपल्या मनामध्ये एक अहम भाव उत्पन्न होतो. एक मी आहे, माझा आहे ही भावना आपल्यामध्ये असते. But it is possible to listen the mantra and practicing meditation for all, not only for oneself, but also for all. परंतु आपण सर्वांसाठी हे धम्म आहे आणि सर्वांसाठी धम्म आपण श्रवण करू शकतो. Helping the others, keeping precepts, and practicing meditation are not only for one person, but also for everyone or all. मदत करणे, सेवा करणे, सर्वांचे सहकार्य करणे, ध्यानाचा अभ्यास करणे हे केवळ स्वतःसाठी नाही, आपण हे सर्वांसाठी करू शकतो. सर्वांचं याच्यामध्ये कल्याण निहित आहे. आपण सर्वांची सेवा करू शकतो, सर्वांचं मंगल करू शकतो. As a meditation master, I am teaching not only to this group of people, but also to everyone by using Facebook-based live stream. जशा प्रकारे मी आता इथे आपण हे ध्यान करत आहोत, मी केवळ इथल्याच परभणीच्याच ग्रुपसाठी ध्यान शिकवतो असं नाही, तर मी जगामध्ये फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून, लाईव्ह स्ट्रीमच्या माध्यमातून जे लोक पाहतात त्यांना सुद्धा मी धम्म शिकवतो, ध्यान शिकवतो, विपश्यना शिकवतो. It is possible to do not only for oneself, but also for non-self or all. It is possible to do everything not only for once, to do everything for oneself and non-self together. आपण सर्वांसाठी कल्याणकारी गोष्ट करू शकतो, केवळ स्वतःसाठीच नाही आणि केवळ जे अस्तित्वात आहेत त्यांच्यासाठीच नाही, पण जे अस्तित्वात नाहीत त्या सर्वांच्यासाठी देखील आपण कल्याणकारी भावना ठेवू शकतो, कल्याणकारी काम करू शकतो. In this group meditation, the object of mindfulness is right understanding about meditation. आपण जे काही ध्यान केलेलं आहे हे ध्यान कुठल्या आलंबनाच्या आधारे केलेलं आहे, तर सम्यक स्मृतीच्या आधारे हे आपण ध्यान केलेलं आहे आणि याच्या प्रतीची योग्य राईट अंडरस्टँडिंग, योग्य माहिती, राईट अंडरस्टँडिंग, योग्य समजदारी आपण उत्पन्न करून या
राईट अंडरस्टँडिंग या आलंबनाद्वारे सम्यक दृष्टी आणि सम्यक स्मृती या आलंबनाद्वारे आपण हे ध्यान केलेलं आहे. सम्यक स्मृती आणि सम्यक दृष्टी या दृष्टिकोनातून आपण हे ध्यान केलेलं आहे. To be using only both of self and non-self with detaching mind is also the object to be mindful. आपण अनासक्तीची जी काही चेतना आहे, अनासक्तीची काही चित्त आहे, त्या भावनेतून अनासक्त होण्यासाठी, दुःखातून मुक्त होण्यासाठी याचा वापर केलेला आहे. म्हणजे मी सत्व म्हणून आणि सत्व नाही अशा प्रकारे, मी आहे आणि मी नाही या दोन्ही भावनेने याचा सत्याचा साक्षात्कार करण्यासाठी आपण या ध्यानाचा प्रयोग केलेला आहे. In fact, all living beings, all non-living beings, and every action of living beings and non-living beings are the object to be mindful. जे काही जिवंत असतील, मृत असतील, मूर्त असतील, अमूर्त असतील, दृश्य असतील, अदृश्य असतील, या सर्व सत्वाच्या प्रती आपल्याला आपलं आलंबन आहे. आपण याच्या प्रतीची जागृत अवस्था, सम्यक जागृत अवस्था, सम्यक स्मृती आपल्याला ठेवायची आहे. आणि सम्यक स्मृतीच्या आधारे, जागृतीच्या आधारे, सजगतेच्या आधारे आपण याच्यामध्ये साक्षात्कार करतो. Our present in-breath and out-breath are the most well-known object to be mindful. आणि जागृत राहण्यासाठी, स्मृतिमान राहण्यासाठी ध्यानामध्ये कुठलं आलंबन असेल तर आपण श्वास आणि प्रश्वास, येणारा श्वास आणि जाणारा श्वास हे एक आलंबन ग्रहण करून आपण ध्यान करतो. But we should not grasp or attach only one object of mindfulness. परंतु स्मृतिमान राहण्यासाठी केवळ एकाच आलंबनावर अवलंबून न राहता, एकाच आलंबनाची आसक्ती न करता आपल्याला हे ध्यान करायचं आहे. We should practice to be mindful every object of mindfulness. आपण सम्यक स्मृतिमान होण्यासाठी, जागृत होण्यासाठी, सजग होण्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्टीबद्दल सतर्क व्हायचं आहे. प्रत्येक घटनेबद्दल, प्रत्येक वस्तूबद्दल समजदारी उत्पन्न करायची आहे, जागृती उत्पन्न करायची आहे. सम्यक अशा प्रकारचं ज्ञान प्राप्त करण्यासाठी जागृती आवश्यक आहे. स्मृतिमान आपलं चित्त, आपलं मन स्मृतिमान ठेवणं आवश्यक आहे. Present action of mindfulness itself is the object to be mindful. आपल्या मनामध्ये क्षण प्रतिक्षण घडणाऱ्या कुठल्याही गोष्टीबद्दल सजग राहणे, जागृत राहणे हेच याचं खरं आलंबन आहे आणि हेच आपल्याला स्मृतिमान बनवते. माइंडफुलनेस मध्ये आपण राहणं गरजेचं आहे. Every object of mindfulness is impermanent nature. सर्व अनित्य आहे. सर्व जे काही आलंबन आहेत सर्व अनित्य आहे, सर्व अनित्य आहे. And action of mindfulness itself is also impermanent nature. प्रत्येक गोष्ट बदलणारी आहे, प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील आहे, प्रत्येक गोष्ट उत्पन्न होऊन नष्ट होणारी आहे. हा त्याचा स्वभाव आहे. शाश्वत सत्य हेच आहे
सर्व काही बदलणार आहे, नष्ट होणार आहे, संपणार आहे, अनित्य आहे. सर्व काही अनित्य आहे. Nothing is permanent. No one is permanent. Only impermanent nature is permanent. कोणतीही गोष्ट नित्य नाही, कोणतीही गोष्ट स्थिर नाही. सर्व काही बदलणार आहे, सर्व काही परिवर्तनशील आहे, सर्व काही नष्ट होणार आहे. उत्पन्न होऊन नष्ट होणे हाच त्याचा स्वभाव आहे. सर्व काही अनित्य आहे. हेच नित्य शाश्वत सत्य आहे. सर्व काही बदलणार आहे, हे नित्य शाश्वत सत्य आहे. Compare with non-self or no self. Self or oneself is not real. जे काही अनित्य आहे याच्यासोबत आपण जेव्हा एखादी तुलना करतो तेव्हा हे जे काही मी आहे हे पूर्णतः बदलणार आहे, नष्ट होणार आहे. We don't need reject or uninstall the software of oneself. आपल्याला जे काही मी नावाचे सॉफ्टवेअर प्राप्त झालेले आहे, माझं नावाचं सॉफ्टवेअर प्राप्त झालेलं आहे, त्याचा नकार देण्याची कसल्याही प्रकारची आवश्यकता नाही. त्याला नाकारण्याची गरज नाही. We should try to use both software of oneself and non-self together. आपल्याला दोन्ही प्रकारचे सॉफ्टवेअर वापरायचे आहेत. मी आणि माझं नाही, अत्त आणि अनंत, या दोन्हीचा आपल्याला वापर करायचा आहे. Instead of using the idea of oneself, we should try to use the truth of non-self more and more. आपण अधिकाधिक प्रमाणामध्ये जी संकल्पना आहे मी नावाची त्याच्या पलीकडे जाऊन मी नाही, अनात्मा आहे, ह्या सत्याचा जास्तीत जास्त सदुपयोग करायचा. जास्तीत जास्त या सत्याच्या आधारे जगण्याचा प्रयत्न करायचा. मी नाही, माझं नाही, या सत्याचा साक्षात्कार करायचा. In this way, we all are sure to get enlightenment. निश्चितच अशा प्रकारचा ध्यानाचा अभ्यास केला तर एक ना एक दिवस आपल्याला संबोधीचा साक्षात्कार होईल, निर्वाण प्राप्त होईल, ज्ञान प्राप्त होईल. Guided meditation is Bhavana. सूचना देणारं सूचनात्मक पद्धतीचं ध्यान गाइडेड मेडिटेशन हे या ठिकाणी संपन्न होत आहे. साधु साधु साधु. कुणाला काही प्रश्न असतील तर एक दोन प्रश्न विचारायचे आहेत. त्यानंतर आपण
भक्तीजींना या ठिकाणी खूप लांबून बोलवलेलं आहे. खूप सुंदर अशा प्रकारचं ध्यान भक्तीजींनी या ठिकाणी आपल्याला शिकवलेलं आहे. अतिशय दुर्लभ अशी संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. सर्व उपासक उपासिकांनी भिक्खू संघाला अधिकाधिक प्रमाणामध्ये दमदान द्यायचं आहे. धर्माचं ज्ञान तुम्हाला भक्तीजींनी या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळे तुमची पण जबाबदारी असेल भक्तीजीला अधिकाधिक आपण दान दिले पाहिजे. जे मेडिटेशन सेंटर बनवणार आहे त्याच्यासाठी त्या दानाचा उपयोग होणार आहे. भारतीय लोकांना सुद्धा त्या दानाचा उपयोग होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त उपासक उपासिकांनी भिक्खू संघाला मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इच्छेनुसार दान द्यायचं आहे. या ठिकाणी विपश्यना संघाचे अध्यक्ष परभणी शहरामध्ये विपश्यना संघ चालवण्यासाठी सहकार्य करणारे देशमुख साहेब हे या ठिकाणी आलेले आहेत. प्रोफेसर डॉक्टर खाडे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी देशमुख साहेबांचं स्वागत करावं आणि निश्चितच मंगल कामना त्यांच्या प्रती व्यक्त कराव्या. ॲडव्होकेट दीपक राजे देशमुख यांच्यासोबतच बालेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक गणेश शिंदे सर यांना सुद्धा आमंत्रित करतो. ही महात्मा फुले कॉलनी जी आहे ही सुरुवातीला ज्यांनी बसवलेली आहे 1962 मध्ये. ती जमीन परभणीचे माजी खासदार स्मृतिशेष शिसरवाडी भाऊ देशमुख यांच्याकडूनच ती मिळालेली आहे. And he is running that Vipassana's group, and he is sharing Vipassana and group sitting with all Parbhani city. So he is conducting group sitting, temporary meditation session with the Goenka tradition. So Mr. Deshmukh is there. We today went to the Goenka's traditional upcoming future meditation center. He is one of the director body member and director of their center, Mr. Deshmukh sir. Venerable भक्तीजींनी गोविंदा गुरुजींना पाहिलेला आहे. त्यांच्या सेंटरला मेडिटेशन केलेलं आहे. गुरुजींचा हा मी आता घेऊन आलो पण ब्रह्मदेशात भक्तीजींची गुरुजींची झालेली आहे. गुरुजींकडे ते I explained that you also know Sayaji Goenka very well.